भारतच्या संविधान मी समता सैनिक दलाची सैनिक बाय मुख्यालय दीक्षाभूमी नागपूर। समता सैनिक दलाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 19 मार्च 1927 ला महाडच्या मुक्ती आंदोलनात केली होती आणि मनुस्मृती दहन करून वर्णवाद जातीवाद नष्ट करण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला। आणि समता सैनिक दल हे प्रत्येक रॅलीमध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये एकदम ताकत जुनून और अपने लक्ष्य को डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी के सपने को भारत बौद्धमय करने का जो उनका जो सपना था उससे समता सैनिक दल कार्य कर रही है उसके ऊपर। और समता सैनिक दल का जो उपक्रम है हर घर संविधान हर जेब संविधान, समता सैनिक दल उसे भी आगे बढ़ाने का काम कर रही है और राइट टू वोट ईवीएम के ऊपर भी वो काम कर रही है, क्योंकि ईवीएम को बैन करके बैलेट पेपर को लाने का वो भी काम कर रही है। राइट टू वोट इज अ कॉन्स्टिट्यूशन राइट गिवन बाय अस थ्रू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन। Indian Constitution is the set of laws in which the country is governed. Why I feel proud that I am Buddhist? Because Buddhism denies the existence of Almighty God. Buddhism do not believe in worship. Buddhism believe in human-to-human connection rather than a connection between by the blue sky. बुद्धिझम हे जे आहे ते शील सदाचारी वागण्यावरच हे काम कार्य करते आणि समता सैनिक दलाच्या सैनिक होण्याच्या नाते मला प्राऊड फील होतं, कारण की समता सैनिक दलाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे आणि समता सैनिक दलाचं हे कार्य आहे ते खूप मोठं आहे आणि आम्ही हे प्रण घेतो की आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सपनाला पूर्ण करू भारत बौद्धमयचं। आणि माझी सर्वांची हीच विनंती आहे की तुमच्या जे यंग मुलांना समता सैनिक दलामध्ये जॉईन करा, कारण की जी समोरची पिढी आहे ती खूपच भयानक आहे आणि पुढच्या पिढीला संविधानावर चालणारा देश पाहिजे आहे, ना की कोणाच्या राजनीतीवर। मी पण आता पुढच्या पिढीचीच मुलगी आहे आणि मला पण असं वाटतं की आपला देश हा संविधानावर चालायला पाहिजे आणि ना की कोणाच्या राजनीतीवर राजकारणावर चालायला। आणि जो आपण राईट टू वोटचा जो आपला अधिकार आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे। जर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते ना तर इथे मला इथे बोलायचा अधिकार पण नसला असता आणि आंदोलन जोशनी बोलायचा हा पण अधिकार नसता। इथे जे सर्व लोक उपस्थित आहेत आणि मेनली मध्ये की वुमन्स त्यांचा अधिकार नव्हता, ते त्यांचे जे अधिकार आहे ते कॉन्स्टिट्यूशन मुळे मिळाले त्यांना। आणि आपण म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला काय दिलं, ही किती शोकांतिका आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला इतकं काय दिलं ते आपल्याला माहिती नाही आणि आपण दुसऱ्यांच्या मागे जात आहोत, असं नाही व्हायला पाहिजे। आणि जे आता जे यंगस्टर्स आहेत त्यांना संविधानाचे आर्टिकल्स माहिती पाहिजे। जर आपल्याला आर्टिकल्स नाही माहिती आणि आपण जे इथे इतके आंदोलन करतो त्याचा काहीच अर्थ नाही राहणार की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर चालतो याचा काहीच अर्थ नाही, कारण की ज्यापर्यंत आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काय काय केलं ते आपल्याला नाही माहिती राहणार तोपर्यंत आपण असं म्हणू नाही शकत की आपण बुद्धिस्ट आहोत। कारण की बुद्ध, अशोक सम्राट, शाहू फुले, आंबेडकरी विचारांवर आपण चालणारे लोक आहोत, कोणाच्या राजनीतीवर चालणारे लोक नाही आहोत। आतापर्यंत जे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे ना त्याचा आपल्याला उपकार मानायला पाहिजे। जर ते नसते ना तर तुम्ही इमॅजिन करा आता पण आपल्या गळ्यात मडकं असलं असतं, कमरेला झाडू असला असता, तर इमॅजिन करा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर आपल्याला इतके रूल्स नसते दिले ना, आर्टिकल्स नसते दिले होते ना, कॉन्स्टिट्यूशन नसतं दिलं ना तर आता आपण इथे उभे असलोच नसतो, आपली लायकीच ती नसती असती। तर मी जास्त वेळ नाही घेत, फक्त इतकेच बोलते की तुमचे यंग जनरेशन संविधान जर दिलं नसतं तर आपण काहीच नसतो। आणि फक्त मी तुमच्याशी इतकीच विनंती करते की तुम्ही संविधानावर चला आणि यंग जनरेशनला संविधानाचीच गरज आहे। इतकंच बोलते, इथेच थांबते। धन्यवाद।